नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बदाम मिल्क शेक। चला मग बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेले आहे मी थोडी ड्राय फ्रूट, साखर, पाव चमचालाही कमी विलायची पावडर आणि इथे बदाम भिजवून घेतलेले आहे मी ओव्हरनाइट। आणि इथे घेतलेला आहे मी 1 लिटर दूध। चला मग बनवायला सुरुवात करूया। एका पॅन मध्ये मी 1 लिटर दूध घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे आपल्याला छानपैकी उकळी आणून घ्यायचं आहे। यानंतर पुढची प्रोसेस बघू आपण। एक छान उकळी आल्यानंतर थोडं दूध आपल्याला बाजूला काढायचं आहे, 2 ते 3 चमच। आणि जाड बुडाचीच कढई घ्या शक्यतोवर, आणि फुल फॅट दूध घ्या। पॉकेटचं घेतलं तरीही चालेल, खूप छान त्याचाही बदाम शेक होतो। तर छानपैकी आपलं दूध असं घट्टसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। इतपत ते कमी झालेलं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला मिश्रण घालायचं आहे, जे बदामाच्या पेस्टचं बनवलेलं होतं ते। असं मिश्रण घालून घेऊया। आणि छानपैकी याला अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर यामध्ये आपण साखर घालणार आहोत। तर इथे मी 3 चमचे साखर घालत आहे, तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे घालू शकता। आणि असं छानपैकी आपल्याला असं उकळी येऊ द्यायचं आहे। नंतरची प्रोसिजर मी सांगणारच आहे। तर तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपलं दूध उकळ्या येत आहे आणि खूप सारं कमी झालेलं आहे। तर आपल्याला या स्टेजवर टाकायचं आहे कस्टर्ड पावडर। तर मी तुम्हाला दाखवते कस्टर्ड पावडर कशी असते ते। तर हे आहे कस्टर्ड पावडर, व्हॅनिला फ्लेवरचे आहे। तर सहज कुठल्याही दुकानामध्ये मिळू शकते, तर ही घ्यायची आहे आपल्याला। तुम्हाला जर दुसरं कुठलं फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। तर इथं आपल्याला ही 2 चम्मच वापरायची आहे। इथंच मी बाजूला 2 चमचे दूध काढलेलं होतं, यामध्ये हे कस्टर्ड पावडर 2 चमचे घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर घेऊया। कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि ही छानपैकी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर आपल्याला थोडं थोडं करून असं कस्टर्ड पावडर यामध्ये मिक्स करायचं आहे। यानंतर हे खूप घट्टसर होईल। छानपैकी आपला कस्टर्ड पावडर मिक्स करून झालेला आहे। अजून आपल्याला 5 ते 10 मिनिटं उकळू द्यायचं आहे हे। आणि त्यानंतर मग थंड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपलं बदाम मिल्क शेक तयार आहे। आणि हे 1 लिटर दूध होतं, तर ते अर्धाच लिटर राहिलेलं आहे। इतपत मी त्याला छानपैकी असं मिक्स केलेला आहे। आणि कमी करत 1 लिटर दूध होतं ते, तर अर्धा लिटर पर्यंत मी त्याला बॉईल केलेलं आहे। आणि छानपैकी असं या स्टेजवर येईपर्यंत मी त्याला उकळलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता किती घट्टसर झालेलं आहे ते। आणि थंड झाल्यावर यापेक्षाही घट्ट होतं ते। तर या स्टेज पर्यंत आपल्याला ते सारखं हलवत राहायचं आहे। तर आपलं मिल्क बदाम शेक तयार आहे, पण याला थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि नंतरच पुढची प्रोसिजर दाखवणार आहे मी। थंड झाल्यानंतर हे अतिशय घट्ट आणि जाडसर दिसायला लागतं। तर थंड झाल्यानंतर आपण बघूया। तर तुम्ही बघू शकता की आपलं बदाम मिल्क शेक किती छान झालेला आहे आणि किती घट्टसर पण झालेला आहे। तर आपण सर्व करूया। अशा प्रकारे आपण सर्व करणार आहोत।
आणि तुम्ही बघू शकता की ते घट्टसर झालेलं आहे आणि टेस्टर अप्रतिम येते. फक्त बनवताना थोडीशी काळजी घ्यावी लागते, पेशन्स ठेवावा लागतो की 1 लिटर दूध असेल तर त्याला अर्धा लिटर पर्यंत आपल्याला बनवायचं असते. तर तयार आहे आपलं बदाम मिल्क शेक. फ्रीजरमध्ये जर तुम्ही ठेवलं तर यापेक्षाही घट्ट होतं. माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं नाही हे. तरी तुम्ही बघू शकता अतिशय असं घट्टसर झालेलं आहे. तर तयार आहे आपलं बदाम मिल्क शेक. आपण थोडंसं याला सजवूया ड्रायफ्रूट घालून. तयार आहे आपलं मिल्क बदाम शेक. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळून सांगा. आणि नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा.